श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवायला एकदम साधी, सोपी आणि खायला खूपच भारी अशी लागणारी डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, जिरे, मोहरी, हळद, तेल, चवीपुरतं मीठ, तेल, हिंग आणि पाणी. आता मी गॅसवर कुकर तापण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की मगच आपल्याला फोडणीला मोहरी टाकायची आहे. तेल आपलं गरम होत आहे. एकदा गरम झालं की आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात. मोहरी तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. डाळ खिचडीला मोहरी नाही टाकली तरी चालते, पण आमच्यात आवडते म्हणून मी टाकते. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहेत. जिरे टाकून झाले की आपण जे डाळ तांदूळ घेतले होते ते स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि मगच यामध्ये टाकायचे तेलात. याला काय जास्त मसाले वगैरे लागत नाहीत. साधी सिंपल रेसिपी आहे, पण खायला खूपच भारी लागते. मुलं तर खूप आवडीने खातात. कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा रात्रीच्या छोट्या भुकेसाठी आपण ही नक्कीच बनवू शकतो. आता डाळ तांदूळ तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. छान परतून घ्यायचं याला. आमच्या घरात तरी सर्वांना खूप आवडते. माझी मुले तर एकदम आवडीने खातात. हे बनवलं की दुसरी काही बनवायची गरजच लागत नाही. पोटभर खातात. यात काही मिरची मसाले नसतात, त्यामुळे खूपच भारी लागतं हे. आता यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकत आहे. हिंग टाकायचं आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्या वाटीने मी इथं 4.5 वाट्या पाणी घालत आहे. ही डाळ खिचडी जरा सैलसरच असते, एकदम घट्ट किंवा मोकळी नसते. एकदम सैलसर अशी बनवायची, खायला खूपच भारी लागते. तुम्ही यामध्ये गरम पाणी घातलं तरी चालेल. आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी मंदच ठेवलेला आहे. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि याला एक उकळी आणायची आहे. आता मी गॅस मोठा केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मसाल्याच्या डब्यातील चमच्याने 1 चमचा हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. हळद तुम्ही तेलात टाकली तरी चालेल, पण तेलात टाकल्यावर काय होईल, हळद जळण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे अशी वरून टाकायची. आपण दुसरे काही मसाले वापरले नाहीत ना, त्यामुळे. पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं. आता वरून आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कमी हवं असेल तर कमी, जास्त टाकायचंच नाही. मीठ खाऊच नाही जास्त, चवीपुरतंच टाकायचं.
आता याला एक छान उकळी आणायची आहे. उकळी आल्याशिवाय कुकरचं झाकण लावायचं नाही. आता मी जे डाळ तांदूळ धुवून घेतलं होतं त्यात थोडंसं पाणी टाकून ते विसळून टाकलं आहे. त्या डाळ तांदूळ चिटकून बसले होते त्याला थोडेसे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक छान उकळी आणायची आहे. बघा तुम्ही, याला छान उकळी आली आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याचं झाकण लावायचं आहे कुकरचं. छान अशी दणकून उकळी आणायची त्याला, म्हणजे शिट्टीतून बाहेर येणार नाही ते पाणी आपण जास्त वापरले ना, त्यामुळे. आता आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या एक 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला मध्यम गॅसवर. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपला कुकर थंड झालेला आहे. आता मी उघडून बघते. मी गॅस बंद केलेला आहे 4 शिट्ट्या झाल्यानंतर आणि कुकर थंड होऊ दिला. बघा, आपली डाळ खिचडी तयार आहे. ही डाळ खिचडी खाण्यासाठी खूपच भारी लागते. ही गरम गरम डाळ खिचडी आणि त्यावर तूप जर सोडलं तरी एकच नंबर लागते. तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्हाला, तुमच्या मुलांना. खूपच भारी होते अशा पद्धतीने. वयस्कर माणसांनाही खूप चांगली आहे खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.